ही भूमी एक अशी भूमी आहे जिथे विविध श्रद्धा एकत्र नांदतात. मंदिरे, चर्च आणि मशिदी एकमेकांच्या हातात हात घालून उभे आहेत, ज्यामधून येथील लोकांची गहन आध्यात्मिक बांधणी दिसते. हे राज्य प्राचीन उपचार पद्धतींचे देखील घर आहे. येथे असलेली आयुर्वेदिक केंद्रे आपल्याला उत्तम आरोग्याचा मार्ग दाखवतात, तर सुरजदार बॅकवॉटर बोट रेसेस जीवन आणि समुदायाचा उत्सव साजरा करतात. केरळमध्ये आपले स्वागत आहे. केरळ परशुरामाने निर्माण केलेली देवभूमी म्हणून ओळखली जाते. अतुलनीय नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक सहयोग यांची संगम असलेली भूमी. येथे निसर्ग आणि मानवता परिपूर्ण संतुलनात व सहअस्तित्वात आहेत. येथे वन्यजीवांनी भरलेले भव्य राष्ट्रीय उद्यानांपासून आकाशाचे प्रतिबिंब दाखवणारे शांत बॅकवॉटर्स पर्यंत नैसर्गिक सौंदर्य आहे. केरळ खरोखरच पृथ्वीवरील स्वर्ग आहे. परंतु या शांत पृष्ठभागाच्या खाली एक भयावह धोका दडलेला आहे. असा धोका जो क्षणार्धात या स्वर्गाला उद्ध्वस्त करू शकतो. मुल्लपेरियार धरण, जे 125 वर्षांपूर्वी बांधले गेले होते. मुल्लपेरियार एकेकाळी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा एक चमत्कार होता, पण आज हे धरण एक टिकटिक करणारे टाइम बॉम्ब आहे. हे धरण एक वेगळ्या काळासाठी डिझाईन केले गेले होते आणि त्याचा निर्धारित आयुष्यकाल संपला आहे. त्याची संरचनात्मक अखंडता गंभीरपणे बाधित झाली आहे आणि ते अपयशी ठरल्यास परिणाम अत्यंत विनाशकारी असतील. पुन्हा पुन्हा दिलेल्या चेतावणी आणि तज्ज्ञांच्या मतानुसार या धरणाचा वापर बंद न होता ते धरण अजूनही कार्यरत आहे आणि लाखो लोकांचे जीव धोक्यात टाकत आहे. अलीकडच्या घटनांनी आपल्याला दाखवले आहे की निसर्गाच्या क्रोधाच्या समोर जीवन किती नाजूक असू शकते. घटना क्रमांक 1. 30 जुलै 2024 रोजी वायनाडमध्ये एक प्रचंड भूस्खलन झाले, ज्यात 400हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 150हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. कुटुंबे तुटली आणि समुदाय दुःखात आहेत. घटना क्रमांक 2. काही वर्षापूर्वी जून ते ऑगस्ट 2020 दरम्यान केरळने आपल्या इतिहासातील सर्वात वाईट पुराचा सामना केला. घरे नष्ट झाली, 150हून अधिक लोकांचे जीवन विस्थापित झाले आणि आजही त्या जखमांचे डाग कायम आहेत. घटना क्रमांक 3. कोण विसरू शकेल 6 ऑगस्ट 2020 रोजी इडक्कीच्या पेट्टीमुडीमध्ये झालेली भूस्खलनाची दुःखद घटना, ज्यात जवळपास 100 चहाबागेतील कामगार एका झटक्यात मरण पावले. ह्या सर्व घटना विस्कळीत नाहीत, त्या एका पॅटर्नचा भाग आहेत, ज्यात आपल्याला जवळ येत असलेले धोके दुर्लक्षित केल्यास काय होऊ शकते याची चेतावणी देऊन जाते. जर तुम्ही करू शकत असाल तर जे अकल्पनीय आहे त्याची कल्पना करा. मुल्लपेरियार धरण तुटले आणि एक विशाल जलप्रवाह उत्पन्न झाला, जो आपल्या मार्गातील प्रत्येक गोष्टीला गिळंकृत करेल तर काय. पाण्याची ही ताकद अजेय असेल, कारण जलाशयात सुमारे 444 दशलक्ष घनमीटर पाणी आहे. हे खालील अन्य धरणांनाही प्रभावित करू शकते
आणि केरळच्या 4 जिल्ह्यांना जलमग्न करू शकते आणि तमिळनाडूच्या 4 जिल्ह्यांना देखील आंशिकपणे प्रभावित करू शकते. शहर, गाव आणि खेडी 7 ते 8 दशलक्ष लोकांची घरे पाण्यात बुडतील आणि जीवितहानीचीही कल्पना करणे कठीण होईल. ही आपत्ती येथेच थांबणार नाही. पुरामुळे भूस्खलन होऊ शकते, पर्यावरणीय तंत्रामध्ये अडथळा येऊ शकतो आणि केरळच्या समृद्ध जैवविविधतेचा नाश होऊ शकतो. आर्थिक परिणाम देखील तितकेच विनाशकारी असतील. विनाश झालेले पायाभूत सुविधा, नष्ट झालेले उपजीविका आणि केरळच्या संपन्न पर्यटन उद्योगावर एक भला मोठा धक्का बसेल. आज आपण या संभाव्य आपत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहोत, तेव्हा आपल्याला काही कठीण प्रश्नांवर विचार करणे अपरिहार्य आहे. जर धरण तुटले आणि लाखो लोकांचे जीवन नष्ट झाले तर त्यासाठी कोण जबाबदार असेल? केरळ सरकार आपल्या लोकांना या भयानक आपत्तीतून वाचवण्यासाठी काय करत आहे? तमिळनाडू सरकार जी या धरणाचा फायदा घेत आहे, ते केरळच्या लोकांच्या समस्या का लक्षात घेत नाही, जे या धरणाच्या व मरणाच्या सावलीत राहतात? भारताचे सर्वोच्च न्यायालय, जे आपल्या अधिकारांचे रक्षक आहे, इतक्या मोठ्या संख्येने लोकांच्या अस्तित्वाला धोका पोहोचवणाऱ्या या मुद्द्याला लवकरात लवकर निकाल लावण्यात इतके अनिच्छुक का आहे? आणखी काही प्रश्न देखील आपल्याला लक्षात घ्यायला हवेत. या आपत्तीला टाळण्यासाठी कोणते उपाय प्रस्तावित किंवा लागू केले गेले आहेत का? याच्यापासून वाचण्याची काही आशा आहे का की आपण फक्त आजचे मरण उद्यावर टाकण्याची चेष्टा करत आहोत? आणि शेवटी आपल्याला विचारायला हवे की एक नागरिक म्हणून आपण आपल्या नेत्यांना जबाबदार कसे धरणार? आपण कसे सुनिश्चित करू शकतो की केरळची सौंदर्यता आणि सहृदयता पुढील पिढ्यांसाठी संरक्षित राहील? डू यू रिअली केअर? तुमच्या समोर अजून काही प्रश्न आहेत का? असतील तर खाली कमेंट करा आणि इतरांना देखील या व्हिडिओबद्दल सांगा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.